की अजित पवार यांचा अपघात हा प्रथमदर्शनी अपघात वाटत असला तरी ज्या पद्धतीनं या घडामोडी 24 तासात घडल्या अपघाताच्या आधी आणि नंतर ते पाहता संशयाला जागा आहे. हे मी सुद्धा पार्लमेंटला सांगितलं आहे, काही मुद्दे मी दिलेले होते. रोहित पवार त्याही पुढे जाऊन अनेक तांत्रिक मुद्द्याचा त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून काल जे सादरीकरण केलं ते धक्कादायक आहे. खरं म्हणजे रोहित पवार यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा समतोल त्यामुळे बिघडला. त्याच्यामागे काही सुनियोजित कट आहे का किंवा आहेच, हे पवारांच्या कुटुंबातली एक प्रमुख व्यक्ती जी विधिमंडळात आहे त्याने पुराव्यासह दाखवून दिल्यावरती देवेंद्र फडणवीस जे म्हणतात मुख्यमंत्री की अजित पवार माझे मित्र होते, त्यांच्या मृत्यूचं राजकारण करू नका, हे राजकारण नाहीच आहे, ही मागणी आहे, हा संशय आहे. तुम्ही उलट यात पुढाकार घेऊन रोहित पवार जे सांगतायत त्या सगळ्या मुद्द्यांची चौकशी करायला पाहिजे तटस्थपणे. हे CID आणि अमुक वगैरे चौकशी करणार नाही. हा फार तांत्रिक विषय आहे, हा रहस्यमय आणि राजकीय विषय आहे. आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं, गुजरातला जातं, ते दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन जाणार हे बारामतीत येतं आणि विमान कोसळतं. पूर्व विदर्भातल्या एका नेत्याचा उल्लेख केला जात आहे सातत्याने सगळ्या प्रकरणामध्ये. पूर्व विदर्भातले ते नेते कोण आहे सांगायला पाहिजे. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत का, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत का, ते कुठल्या पक्षाचे आहेत, त्यांचं नाव सांगायला काहीच हरकत नाही. जर ते नेते पूर्व विदर्भाचे अजित पवारांना मुद्दाम उशिराहून भेटले असतील आणि त्यांचं मोटारनं जाण्याचा प्लान त्यांनी रद्द करायला लावला असेल तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिजे. तो नेता कोण, कोणत्या पक्षाचा आहे, आणि अशी काय घाई होती ती फाईल घेऊन, अशी कोणती फाईल होती की त्या फाईलवर सही जर केली नसती त्या दिवशी तर महाराष्ट्र थांबला असता का? नाही. ती नक्की ती फाईल होती की अजित पवारांकडे जी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराची फाईल होती असं अजित पवार सांगतायत. त्या फाईलचा ताबा घेण्यासाठी ते येऊन तिथे थांबले होते. हे फार गंभीर गोष्ट आहे. सर, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल सध्या आल्या, पण सकाळपासून त्यांना कोणताही नेता भेटला नाही. उलट त्यांना प्रफुल्ल पटेल यांच्या घरी जावं लागलं नाश्त्यासाठी. बघा आता ह्याच्यावरती मी काय सांगणार. त्यांचा पक्ष आहे, सत्तेतला पक्ष आहे, उपमुख्यमंत्री आहेत त्या महाराष्ट्राच्या, त्याच्यामुळे हे विषय त्यांच्या पक्षांतर्गत आहेत. त्यांना जर कोणी भेटायला गेलं नसेल याचा अर्थ पक्षामध्ये सर्व काही ठीक नाही, एवढंच मी सांगू शकतो. लोकसभा अध्यक्षांवरती अविश्वास प्रस्ताव आलेला आहे, शिवसेनेचं काय स्टँड असणार आहे? आम्ही प्रस्तावाच्या बाजूने आहोत. संसदेमध्ये ज्या प्रकारे लोकशाहीचा गळा घोटला जातोय, विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिलं जात नाही, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर आवाज उठवू दिला जात नाही, आणि ओम बिर्ला हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांच्याविरुद्ध तो अविश्वास ठराव असेल तर शिवसेनेचा जाणार पाठिंबा आहे. बोलिये सर, ॲक्सिन फाईलच्यावरून ब्रिटिशच्या पंतप्रधान किम स्टार्मर यांना राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपल्याकडे देखील हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ब्रिटिश प्राईम मिनिस्टरने जर राजीनामा दिला असेल, देणार असतील, त्यांच्यावरती दबाव आहे. आपल्याकडे देशात दबावाला कोण विचारतं आहे ना जनतेच्या, तरी जनता यावेळेला स्वस्थ बसणार नाही.